रत्नागिरी तालुक्यातल्या वाटतमधल्या प्रस्तावित MIDC विरोधात तिथले शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या ठिकाणी आज जन आक्रोश सभा होणार आहे, पण तत्पूर्वी ही मोठी रॅली जी आहे ती या ठिकाणी या परिसरामध्ये निघालेला आहे। शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहिलं तर या प्रस्तावित MIDC ला जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध होताना आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत स्थानिक नेते आहेत, काय सांगाल या प्रस्तावित MIDC ला विरोध होतोय? प्रस्तावित MIDC ला विरोध होत असताना आमचा मूळ मुद्दा असा आहे की आमचं अस्तित्व वाचवण्यासाठीचा हा लढा आहे। हा कोणा व्यक्तीविरोधात किंवा शासनाविरोधातचा लढा नाही। प्रशासन जे काही धोरण राबवतं या ठिकाणी जमिनी संपादित करण्याचं, त्याला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं स्पष्ट आहे की इथे कोकणला निसर्गानं भरभरून दिलंय आणि निसर्गानं भरभरून देत असताना आम्ही औद्योगिक प्रकल्पांचा घाट कोकणात का आणतोय? जर मुंबई पुण्यामध्ये औद्योगिक प्रकल्प करून तिथली परिस्थिती आपण बघतोय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अजून एक या ठिकाणी सांगितला जातो की आम्ही म्हणतो की विकास करायचा आहे, रोजगार करायचा आहे। आज आपल्या बाजूला गोवा राज्य आहे किंवा अनेक वेगवेगळे देश आहेत ज्याच्यामध्ये आज आपण टुरिझमसाठी जातो स्पेशली, तर ते देश जर टुरिझमवरती किंवा गोवासारखं राज्य जर टुरिझमवरती विकास करू शकतं, तर मग आम्ही MIDCचा घाट का घालतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमची लढाई याच्यासाठी आहे की ही जी काही 2200 एकर जागा घेतली जाणार आहे, तर ह्या जागेचं नक्की करणार काय? आणि आमच्या मालकीची तेवढीच जागा या ठिकाणी शिल्लक आहे। ही जागा सरकारने घेतल्यानंतर आमच्याकडे आम्ही पूर्णपणानं भुगलीन होतोय आणि आमचं अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही। आज आम्ही या ठिकाणी जन आक्रोश ही रॅली काढली। यानंतर ॲडव्होकेट असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत, त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभा होणार आहे। पुढची न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी स्पष्ट केली जाईल आणि त्यानंतरही शासन किंवा प्रशासनानं आमची दखल घेतली नाही तर संविधानात्मक मार्गाने जे आमचे हत्यार आहेत ती त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आमचा लढा अविरतपणे चालू राहील। त्याचबरोबर सुनावणी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रांत कार्यालयामध्ये सुनावणी देखील झालेल्या, त्या सुनावणीला अनेक ग्रामस्थांनी जो आहे तो समर्थन देखील दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे। तर आज देखील विरोधामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। समर्थनाचा हा जो मुद्दा आहे तोच आमचा वादाचा आहे आणि जनमत नक्की या वाटत MIDCच्या बाबतीतलं काय आहे हे तुम्हा सगळ्यांना दिसावं किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला कळावं, शासनापर्यंत कळावं, म्हणून आज आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलोय। तुम्ही जे समर्थनाच्या बाबतीत म्हणताय ते तुम्ही त्यावेळेचे मीडिया कव्हरेज बघा, फोटो बघा। अगदी प्रांत ऑफिसमध्ये 30-35 लोकांना, ते पण धरून बांधून कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी समर्थनाच्या गोष्टी केल्या। त्या लोकांना जर का विचाराल तर त्यांना त्याची उत्तरं स्पष्टपणे देता येणार नाही। त्यामुळे प्रशासनाला फक्त ही जागा संपादित करायची आहे, त्यांच्याकडे कुठलीही भविष्यातली नियोजन काही नाहीये आणि हे फक्त दाखवण्यासाठी चाललंय की समर्थन आहे। समर्थनाच्या बाबतीमध्ये विरोध जर तुम्ही बघाल तर हा पाठीमागे दिसतोय कशा पद्धतीनं शेतकरी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी सगळे रस्त्यावरती उतरलेत आणि ही आमची अस्तित्व वाचवण्यासाठीची लढाई आहे। त्याच्यामुळे हा सगळा एकंदरीत नियोजन आजच्या दिवसाचं केलेलं आहे। आता मोर्चा काढलेला आहे, सभा आहे, आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका हीच आहे की आज आमची या ठिकाणी रॅली होईल, त्याच्यानंतर असीम सर कायदेशीर मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतरही शासनाने याची दखल घेतली नाही तर मात्र रस्त्यावरचं आंदोलन या ठिकाणी उग्र स्वरूपामध्ये उभं केलं जाईल। कारण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। आम्हीच जर या ठिकाणी जगलो नाही, आमचं अस्तित्व जर या ठिकाणी राहिलं नाही तर कशासाठी हा सगळा खटाटोप करायचा? त्यासाठी हा सगळा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते नियोजन केलं जाईल। नक्कीच जोपर्यंत MIDCची अधिसूचना रद्द होत नाही, इथल्या ज्या जागा ज्या मालक आहेत ते आता आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात, शेतकरी आक्रमक झालेला पाहायला मिळतात। जोपर्यंत शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील आणि या ठिकाणी शेतकरी हा आक्रमक झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतं। अमोल कले, साम TV, रत्नागिरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।